द्या ना. नाही ना तपासू द्या ना. तपासू द्या ना. आता खेळ ना. आधी तुम्ही चिंता नको करा. मी काय बाजून इंजेक्शन द्या मला. मास्क कोटवारी बनली. आपल्या उन्मासाठी इंजेक्शन दे ना. काढून टाकल्या व्यवस्थित असल्या ना. गाठी पाळतो कुठे बघा. इंजेक्शन लावून झाली. थोड्या वेळात कमी होऊन जाईल तुमची गाठ. जरा भारी होती ती म्हणून आली. हे बघा मी तुम्हाला 3 दिवसाच्या आता 3 टाइमच्या 3 दिवसाच्या टॅबलेट देते, गोळ्या देते. हे बघा ही सकाळी उपाशापोटी घ्यायची, ही दुपारी जेवणानंतर आणि ही रात्रीला 1 टाइम जेवणानंतर. पाणी गिनी कसं द्यायचं? उकळूनच पाणी नेहमी घ्यायचं. उकळून पाणी द्यायचं. का उकळून पाणी देतो देत राहतो तिले पाण्यातच उकडतो मी. पाण्यात उकडलं म्हणजे काम जमलं. डोकं फिरले का तुमचं? हो जी. त्याप्रमाणे द्यायचं. ह्या माझ्या लक्षात राहायचे नाही. ह्या इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे सकाळी दुपार यायला का करतो मग मॅडम? सकाळी संध्याकाळी रात्री जेवण झाला 9 वाजले 3 गोळ्यात देतो बस आणि बसतो आराम. डोकं फिरले का तुमचं? रातच्या गोळ्या बऱ्या लागतील. रिएक्शन होईल त्यांना. उलट त्यांची तब्येत बिघडेल. सांगितल्याप्रमाणेच द्यायचं. आणि हो परत पुन्हा 3 दिवसानंतर इथं यायचं. या मग आता. मी गरीब माणूस आहोजी. मी येता येता जाता जाता मला होईल. माझ्या घरची बकरी कोवडचे 2-4 गोळ्या देऊन द्या. शाहीर 5 मिनिटं. हो देऊन द्या. हे बघा हे माणसांचं हॉस्पिटल आहे. शाहीर गुदा आपला संच घेऊन तयार राहा. बरं ठीक आहे. तुम्हाला या जनावराबद्दल नाही समजत. तुम्ही मला समजतो सगळं. नेक्स्ट पेशंट श्याम बाबा. काउलवरती चिडल्याच्या गाडी करतो. हे बॅग घे. पण गावी मी गावी येत नाही. आले येऊ. हे मला लहान पोरं हसतात मध्ये. काय हसते? एवढं मोठं झालं तरी याला काय नाही झालं म्हणते. मगाने मी सांगलो पोटी जाते का बाजी म्हणते. म्हणलं तुझ्या आजीला आहे ते खूप झाले. आणि आता मी घरी जायचं का सांगेन? कोणाला का सांगेन? तू घरी जा मी चाललो. का तुम्ही त्या लहान पोराच्या कोट चालले तुम्ही? काशीले. काय काशीले? कशाला चालल्या काशीले? संन्यासी बनतो. मी पण येते. सांगू का बाया संन्यासी होते? काय होते मी होईल. हे काय घे. अशा फेस काम लोक करा बरं. या तुमची काय हे तू घे. हे बघा अहो नशिबाचा खेळ आहे. माझी हिंमत आहे तुम्हाला. हे माझ्या गड्याच्या ताईता होईल एक ना एक दिवस. माझी हिंमत आहे. होईल का? हो नाही तर का? मग हिंमत असेल तर मी कायले काशीले जातो. 1.5 महिना तर घराच्या बाहेर नाही निघत. काय तो हिंमत. आता एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाले मला पोरबारा काढून नाही होत बाप्पा. हा असा पोरं काय म्हणून पोरबारा नाही. घरी तुला सांगतो. चला माझी मुलगी म्हणत होती इतवारच्या इतवारी येईन बाबा, अधून मधून पैसे पाठवीन, पण नाही आली. आता मी जाऊन पाहतो काय आहे म्हणून. मुलीकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. इथं घरी राहून काय करू. अजून मुलगी आली नाही. भेटण्यासाठी मला कसं तरी वाटते. जातो. देहाची तिजोरी भक्ती साच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. देहाची तिजोरी
इथं कार्टूनची पीएससी आहे का नाही इथं माझी मुलगी आहे. नाही नाही नरस आहे नरस. हो माझी मी आताच आपल्या बायकोने तपासून आणलं त्या बाईकडून. त्या सामर्थ्यात त्या दवाखान्यातच आहे. सामर्थ्य हो सरळ जा. सरळ जाऊ. हो सरळ गेल्यामध्ये तो दवाखाना आहे का? लंबीशी हो उच्ची पुरुषी गोरीची आहे. तुमची मुलगी माझी मुलगी मी माझी. आताच तपासून आणली. बरोबर बरं धन्यवाद पता सांगत टाकून. हेच होय पीएससी. सोनू ग माझे लाडाचे मुली सोनू सोनू ग सोनू. सोनू सोनू करतोय आले भिकारडी. असल असल भिकाऱ्याच्या अवतारात आलाय आणि सोनू सोनू करतो. सोनू अगं मी तुझा बाप आहो. बाई सोनू म्हटलं सोनू माझे मुली सोनू. काय झालं काय झालं ओरडायला आणि का हो. बाई मला आठवण आली तू अजून मधून येईन म्हणे पैसे पाठवी म्हणे तू आली नाही म्हणून मला आठवण आली म्हणून येतपर्यंत आलो. रिकाम टवडी नाही. हॉस्पिटल मधून काम सोडून यायला सगळं मला पाहावं लागते समजलं. आणि का हो काही लाज लज्जा शरम आहे की नाही. काय अवतार घेऊन आला ते काय घालून आला. हे काय हा काय हे बघा. आठवण आली कामावर आलो ना मी. आता कसं कामावर कपडे एवढं तुम्हाला माहित आहे ना माझी इमेज काय आहे म्हणून. मी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये एक नर्स आहे नर्स. हेही कळत नाही आणि हा असला अवतार घेऊन आला का. धुवायला पाणी नव्हतं की हात डोळे होऊन पडून गेले होते तुमचे. निर्लज्ज कुठले. चला काय करू. स्वतःची मुलगी स्वतःच्या बापाला ओळखू शकत नाही. तुझ्यासाठी काय नाही केलं सोनू. रक्तातून पाणी हाडाच्या काड्या गेला हो. तुला शिक्षण शिकवलं स्वतःच्या बापाने विसरली. खूप झाले तुमचं सांगून. शहाणपणाचे धडे सांगू नका. कॉलेजमध्ये चांगलीच मी शहाणपणाचे धडे शिकवण्याचं मतलब. इथून सटकायचं काय सटकायचं इथून. आणि हो मी तुमची मुलगी आहे असं कोणत्याही क्वार्टर मधल्या व्यक्तीनं सांगितलं ना मी तुमची मुलगी आहे हे विसरून जाईल. काय म्हणते गेट आउट गेट आउट. खबरदार पुन्हा या घरात आला तर या ऑफिस मध्ये फिरताना दिसला तर समजलं. ठीक आहे सोनू माझ्या मैत्री यायचं नको तू. माझी मुलगी नाही मी तुझा बाप नाही. माझ्या मैत्री यायचं नाही. माझ्या गावकरी मैत करतील पण तू यायचं नको मा मैत्री. गेट आउट. तुझ्या दारात येणार नाही आता कधीच येणार नाही. संसार माझा झाला भंगा. संसार माझा झाला भंगा. धावून ये रे पांडुरंगा. संसार माझा झाला भंगा. धावून ये रे पांडुरंगा. माझी मीटिंग संपली आणि गाडी घेऊन मी माझ्या काठावर आलो पण एक म्हातारा माणूस रडून राहिला. चला
आपल्या काटोच्या समोर बसलाय बिचारा. आपण त्याची समस्या तिची व्यथा जाणून घेतल्या पाहिजे. आवाज मारतो, अहो बाबाजी, काकाजी इकडे या, इकडे. मी मगांपासून पाहुणार तुम्ही लढून राहिल्या, ते बी माझ्या गेटच्या समोर. काय कारण आहे बा रंड्याला? काय सांगू, माझी तर मुलगी आहे सोनू. सोनू तुमची मुलगी आहे? माझी मुलगी आहे. हो का? हो जी. अच्छा. मी आलो, 1 महिना झाला म्हणे अधून मधून पैसे पाठवीन, भेटीला येईन, आली नाही म्हणून तिच्या भेटीसाठी आलो तर आलो म्हणत तिने घराच्या बाहेर मारू घराच्या बाहेर काढलं. तुमच्या पोरीनं तुम्हाला बार काढलं? हो जी. अच्छा, आता समजलं. बरोबर आहे. पण काय चिंता करू नका तुम्ही कुठे जायचं नाही, आत्महत्या करायची नाही, कारण मी तुमच्या मुलाप्रमाणे आहो. चला, तुम्हाला 2 कपडे घेऊन देतो साहेब. छान. ऐका तसंही, कारण मी जसे माझे वडील तसे तुम्ही या. तुम्हाला 2 कपडे घेऊन देतो, मग छानपैकी आंघोळ वगैरे करा आणि इथंच राहा. कुठं जायची काही गरज नाही. मी तुमच्या घरी येऊ शकत नाही आणि मी सोनूच्या चेहऱ्यासमोर येऊ शकत अरे बाबा, जाऊ द्या ना, तुमच्या मुलीचं काय करायचं? मी आहो ना तुमचा मुलगा. नाही. कारण तुमच्या मुलीबरोबर माझा लग्न झालाय. आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केला. हो. याच्यासाठीच तुम्हाला शिक्षण शिकवलं बापांना. ठीक आहे, आता मामाजी जे झालं, पण तुम्ही आता पुढे जा नको. इतक्या जोरात कोणाशी बोलताय तुम्ही? कुणाशी? काय झाला? इतक्या जोरात कोणाशी बोलताय? एका भिकाऱ्याशी बोलताय. आणि का हो, मी तुम्हाला आधीच बजावून सांगितलं होतं, आपल्या क्वार्टरच्या भोवताली कसल्याही भिकाऱ्यांना फिरकू द्यायचे नाही म्हणून. आणि चक्क तुम्ही एकदा त्याला ते दारात फेकलात. का तुम्ही माझ्याशी वागलेत? का? सोनू, खरं सांगतो, यांना ओळखच नाही का? मी असल्या भिकाऱ्यांना ओळखत नाही. बरं ठीक आहे, नावच नको ओळखू, पण तुला माझ्या प्रेमाची शपथ, तू ओळखतेस किंवा नाही तेवढंच सांग. काही म्हणालात तुम्ही? तुला माझ्या प्रेमाची शपथ, तू यांना ओळखतेस किंवा नाही? हो, तुम्ही तुमच्या प्रेमाची शपथ घातली ना, म्हणून हो. आज मी खरंच सांगते, हा भिकाऱ्याच्या अवतारात आलेला धरभदरी बापच आहे माझा. वा सोनू, वा. स्वतःच्या वडिलाला ओळखच नाही तू. बरोबर आहे, स्वतःच्या वडिलाला भिकारी समजतोस. काय हरकत नाही, ठीक आहे. समजा कदाचित जर का माझे वडील आले तर? तुमचे वडील आले तर? हो. अशा अवस्थेत जर माझे वडील आले तर मग काय ओळखशील नाही? याच्यापेक्षा मोठा कांड घडवेल, समजलंय? हा, याच्यापेक्षा मोठा कांड घडवशील, कारण तुला ड्युटीचा गर्व, तुला पैशाचा घमंड आला आणि तू कोणाला ओळखलं. ठीक आहे, काय हरकत नाही. तू एक काम कर, हे तुझे वडील आहेत ना, हे माझे वडील आहेत. आजपासून तू माझी पत्नी नाही आणि मी तुझा पती नाही. तुझ्या माझा रिश्ता खतम. तुम्ही रडा नको, मी किती सहजपणे बोललायस रे. तू माझा पती नाहीस म्हणून. अरे, मी तुझ्यासाठी सारा घरला सोडलं, बापाला सोडलं, आणि ते एका क्षणात सगळं करून टाकले. तू मला हे सांग, तू स्वतःच्या वडिलाला ओळखच नाही, ठीक आहे. आज मी साधारण MBBS डॉक्टर आहो. उद्या कदाचित तुला जर MD भेटला तर तू मला बी सोडशील. बरोबर आहे, म्हणून नाही तू माझ्या लायकीची राहिलीस नाही. यू कॅन गो इमिजिएटली. आपण आपल्या काठावर जाऊन दुसऱ्या काठावर रूम करू, आपण भाड्याला तिथं राहू. जाऊ दे. राज, मला समजून घ्या तुम्ही. तुझ्याशी काही मतलब नाही म्हटलं नाही. माझ्या प्रेमाला तडा नका ठेव तुम्ही, धोका देऊ. छोड़ देने जा पिया, राज समझ जाओ. छोड़ देने जा पिया, मैंने तुझको ये दिल दे दिया. मैंने तुझको ये दिल दे दिया. छोड़ के न जाओ पिया, मैंने तुझको
प्यार